गावाकडले पोलीस मामा सकाळीच आलं होतं आणि आमच्या आग्रह खातर त्यांनी त्यांची कविता ही म्हणून दाखवली आणि हे खूप वर्ष झालं ऐकलेलं तर खूप छान वाटलं. तर आमच्या इकडे यांना रायरन म्हणतात. त्यानंतर आमची चालू होती गोट्याची साफसफाई. तर मग फावड्यानी कचरा भरायची माझी पद्धत आहे. त्यानंतर ही न आवडणार काम परत चालू झालं. थोड्या मिरच्या साफ करायच्या राहिलं होतं आणि आज फायनली मसाला भाजून आम्हाला जायचं होतं कर्जतला मसाला कुटायला. आणि हे तर आमचं दिवसभराच्या ठमसफाईचं काम चालू असतं. गरम व्हायला लागलं की तर आत्ता आई भाजून देत होती मला मसाला. तिला खूप छान येतो आणि मी अजून एकदाही मसाला केला नाही. दरवर्षी मला ते असं भाजून देते आणि मी कुटून घेऊन पुण्याला घेऊन जाते. त्यानंतर बनवायची होती चटणी आणि हे लसूण कसा वरती ठेवला आहे ज्यामुळे आरामशीर वर्षभर टिकतो. आणि ह्या इतक्या डेंजर मसाला भात असते ते पाहून तर मी वरती बसायला लांब गेले कारण खूपच ठसका येत होता. आणि आमच्या ही नानाची गाडी एवढी क्लीन असते ना आणि ती खरंच कुणालाच देत नाही, आम्हाला पण देत नाहीत. आणि आता ते गेले होते रानात तर आम्ही त्यांची गाडी घेऊन चाललो होतो मसाला कुटायला कर्जतला दोघीजणी. आणि आता एकदा नेले की वर्षभर टेन्शन नसतं. आणि आता एवढी गर्दी आहे उन्हाळ्यामध्ये खूप वेळ होता तोपर्यंत म्हटलं चला कर्जत फिरून येऊया. तर आम्हाला घ्यायच्या होत्या साड्या ब्लाऊज पीस. तर आमचं असं चालू होतं कर्जतमध्ये शॉपिंग करायचं मसाला जोपर्यंत होत नाही. तर छान साड्याही भेटल्या, आम्ही साड्याही तिथंच लगेच घेतल्या आणि दुसऱ्याही बाकीची थोडी शॉपिंग चालू होती. आता सगळं झालं आणि कर्जतमध्ये आलो तर कधीही आलं तरी आता उन्हाळ्याचं फेमस म्हणजे लस्सी. तर तिकडे नंतर पालामध्ये गेलो, लस्सी घेतली आणि तरीही आमचं काय पोट भरलं नव्हतं कारण मसाल्याने आम्ही खरंच खूप वैतागलो आहे 2 दिवस झालं. त्याच्यानंतर भेळ खायला गेलो आणि भेळ ही खाल्ली. तर कर्जतमध्ये जास्त हीच फेमस आहे. आता तेही झालं तर कर्जतची सिप्पी आमटी घरी घेऊन जायची होती पार्सल आम्हाला कारण सध्या खूप फेमस आहे. त्यानंतर घरी आलो आणि आजची कामं तर झाली होती. आता उद्याची तयारी. आता बनवायचं आहे आम्हाला लोणचं. तर त्यासाठी आम्ही घेतल्या होत्या कैऱ्या आणि आता उद्यापासून आता लोणचंची कामं. आता दिवसभर असंच काहीतरी रोज नवीन नवीन चालू आहे.